हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। टी राजांच्या विधानानं पुन्हा भाजपची कोंडी, 400 पार झालं असतं तर भारत हिंदू राष्ट्र बनलं असतं। भाजप नेते प्रवीण दरेकरांचा टी राजांच्या विधानावर बोलण्यास नकार। टी राजांची बुद्धी कमी, भारत हा भारतच राहणार, 400 पारच्या दाव्यावरून अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचं टी राजांना उत्तर। भाजपचा लोकसभा अध्यक्ष झाला तर चंद्राबाबू नितीश कुमारांचाही पक्ष फोडला जाईल, संजय राऊतांचा दावा। चंद्राबाबूंच्या पक्षानं लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यास टीडीपीला पाठिंब्याची तयारी। लोकसभेचे उपाध्यक्षपद इंडिया आघाडीला न मिळाल्यास थेट लोकसभा अध्यक्षपदाची ही निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। नियमाप्रमाणे उपाध्यक्षपद विरोधकांना मिळण्याचा दावा। पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यामध्ये माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, मोठ्या फेरबदलाची शक्यता। काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची सूत्रांची माहिती। मोहन भागवतांची योगी आदित्यनाथ यांच्याशी 30 मिनिटं बंद दाराआड चर्चा, संघाच्या मुखपत्रातून भाजपवर केलेल्या टीकेनंतर दोघांमध्ये बैठक, सूत्रांची माहिती। इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार, दबावाखाली राहण्याचे दिवस संपले। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना आव्हान। जयंत पाटलांनी पेरलं तेच आता सांगलीमध्ये उगवतंय, निकाल लागत सांगलीसाठीच नाही तर राज्यातील राजकारणासाठी टर्निंग पॉइंट ठरेल, दरेकरांची प्रतिक्रिया। भरत शहांची रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर यांच्याविरोधात तक्रार, गुन्हा दाखल। मतमोजणी केंद्रावर पंडिलकरांनी मोबाईल वापरल्याचा आरोप। ईव्हीएमशी छेडछाड करण्याची परवानगी नाही, वायकरांच्या नातेवाईकाविरोधातील तक्रारीनंतर राहुल गांधींकडून एलॉन मस्क यांचं ट्विट रिट्विट। वायकर, तुम्ही निवडणुकीमध्ये विजयी झालात असं तुम्हाला वाटतं का? भरत शहांनी वायकरांवर केलेल्या आरोपानंतर सुषमा अंधारेंचं ट्विट। शरद पवार ॲक्शन मोडमध्ये, इच्छुक असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागवली, मतदारसंघनिहाय माहिती मिळाल्यानंतर मवियाची एकत्र बैठक होणार। संघाकडून पुण्यात भाजपच्या आमदारांसाठी पुढील आठवड्यामध्ये कार्यशाळा, आमदारांना प्रशिक्षित करून विधानसभेचा आढावा घेणार, सूत्रांची माहिती। जालन्यामध्ये उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली, वडीगोद्रीमधील उपोषणस्थळी हाकेंवर उपचार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी देण्याची मागणी। जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ, सगळे सोऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा इशारा। सुनावणीला हजर रहा अन्यथा वॉरंट बजावणार, कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी। जनतेला शक्ती मिळणार नसेल तर शक्तीपीठ महामार्ग कशासाठी, शाहू छत्रपतींचा सवाल। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। माजी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज कार्यकर्ता मेळावा, मेळाव्यामध्ये जयदत्त क्षीरसागर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। अभिनेता सलमान खानला युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत बिश्नोई गँगकडून धमकी देणाऱ्याला राजस्थानच्या बुंदी गावातून अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, गुगल लोकेशननं पत्ता चुकीचा दाखवल्यामुळे 20 ते 25 विद्यार्थ्यांचा पेपर चुकला। रायगड रत्नागिरीसह राज्यामधील 483 गावांना दरडींचा धोका, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील गावं धोकादायक। पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात, पालखीसोबत फिरते आरोग्य पथक, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने असणार। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, आज आणि उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।